काम निघाला सर्वांचा. कसा उद्या बघा तुला शरीर दुखतं. तेच तर सर्व बरोबर. एमके म्हणजे मेकीवल, बीटी म्हणजे फारशी. डायमंड कार्यक्रम आहेत हे वेगळं. मग हायफाय. आज या ठिकाणी नितीन शिंदे दादा म्हणजे काटला गावाकडे असतात, त्याची लागवड करते. त्या वर्षी त्यांचा पहिला प्लॅन आहे. काही म्हणजे वर्षांचा चालू होता की असं बनवायचं आहे. तर ह्या ठिकाणी काटला पण खातो पावसाळ्यामध्ये, त्याचं इथं प्लॅनिंग चाललेलं आहे. त्यांनी बिहारवरून हा मटेरियल आणलेला आहे. म्हणजे जो बिहार युपी बिहारला जे म्हणजे कंट्रोल होतात काटला होता त्याचा याचं बी आणलेलं आहे. तर ह्या बी मधून ते लागवडी करते ह्या वर्षी 2026 मध्ये. तर बघूया, त्यांचा चांगला प्रयत्न चाललेला आहे या ठिकाणी आणि कामं पूर्ण झालेली आहेत. वळ्या वगैरे पाडलेले आहेत. सकाळपासून काम चालू आहे. तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेलच त्याच्यामध्ये. तर ह्या ठिकाणी हा प्लॅन चालू आहे आणि सक्सेस झाला तर खूपच तरुण शेतकरी कोकणामध्ये उतरत आहेत ह्या कामासाठी. आणि खरंच खूप एकदम आवडीची गोष्ट आहे की तरुण कोकण शेतकरी मुंबईत येऊन या ठिकाणी कामं करत आहेत. अशी नवीन काहीतरी प्लॅनिंग चाललेली आहे आपल्या शेतकऱ्यांचा, आपल्या तरुण मुलांचा मुंबईमध्ये कामं करून. नक्कीच त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस त्यांना हा चांगला काम होवो आणि त्यांना ह्या उद्योगाला भराटी येऊ. ह्या काटलाचा जो म्हणजे बिझनेस व्यवसाय करत त्यासाठी. चला, नांगरकी झालेली पूर्ण आणि त्या आळ्या पण ह्यानंतर ह्या ठिकाणी बी लावणार आहेत. काहीच महिन्यात तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायला भेटेल ह्याचा काटलांचा काहीच महिन्यामध्ये. आता पाऊस सुरू होतोय, ढगा आलेले आहेत आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे. थोडंफार जून महिना आहे, जुलै आणि ऑगस्ट मध्ये, हे ऑगस्टला येईल ना बी उत्पन्न? ऑगस्ट महिन्यामध्ये येईल ना? ऑगस्ट महिन्यामध्ये येऊ शकतो ह्याचं म्हणजे मला बिया फळं. हा हो, हेच ते नितीन दादा त्यांच्याकडून केले जाते. थोडासा प्रयत्न सक्सेस होणार तर लय खूप मोठी गोष्ट आहे. या भागा हा आमचा हलवा आहे इकडचा. तर बघूया आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा ह्या कामासाठी. चला शेतकरी, कामं करा फटाफट. कंटोल लावायचे आहेत कटला. काय बोलणार आता जे वल्या कसे ना हे तुला पुन्हा फावड्याही करायला लागेल. नंतर मग लावणी तरी कधी होईल ना? जुलै महिन्यात. या ठिकाणी आता एक आमचा मित्र नितीन शिंदे काटलाचं हे करतोय, प्रोसेस करतोय. काउंटरला बोलतो मुंबईमध्ये आपण. तर आज त्यांची ते शेतीची म्हणजे नांगरणी चालू आहे. हे गावाकडे ज्यांचे शेतकरी आहेत ते बारक्या आमची माडिक आहेत, पाठीमागे हरिश्चंद्र घाटवले आणि मस्त बैल तशी गाडीची. हा इथे भात का मस्त व्हायचा माहिती, लागवड किती मस्त व्हायची भाताची. एकदम सुपीक, एकदम नरम आहे, नरम. हा आता कसं बोलला, एकदम परफेक्ट. काटाप्रमाणे हा करायचा आहे, पोटबीर करायचे. हो बरोबर बरोबर. बरोबर आहे. हा आता किती नांगर आपल्याकडे तरी पण आता किती नांगर आपल्याकडे आहेत नांगर? हा
वर दोनच कोण कोण आणि प्रदीपदा आणि तटकरे तीनच. हा पिकले पण चांगलं आहे. काय काटण्याचं चांगलं असा वाटला त्याचं चांगला आहे. दाबूच नको तू पोरीवाला मारायचं तलाव करू माती पोरी पडली तसं दाबू नको दाबू नको पोरीवाला बरोबर परफेक्ट एकदम. शेती करायला लागेल बा आम्हाला पण पुढल्या काय वर्षांनी. हा रणदिनदा आमची वेळ येणार आहे. अरे मस्त आणले. कुठं आणले? हा बरोबर. हे फोटो तुला काढला. हा इथं बारकेले कटपडा इथं हा खाली कुठे काय घर तुमच्या काय बोलतोय? हा ते मस्त भेटले कोकणामध्ये. आलो भेटतो आमच्याकडे. तुम्हाला सगळं माहिती असेल कोकण भाषा ना. मला पण जमेल करायला गेलो तर ना शिकायला होऊ शकतो. शेतीचा काम पकडलाय मी एक वर्ष गावी होतो माहिती 2004-05 मध्ये मी गावी होतो. ते संदीप ठेवले होते आनंद माझे आणि मी पाठी होते पुढं. मला पाठी घेऊन जायचे 2004-05 मध्ये होतो. म्हणजे पूर्ण मी गावीच होतो जून पासून ते सप्टेंबर पर्यंत. हो तेच तर. काम कधी तो तिथे येते सर्व काम करणार नाही तू बरोबर. हे सर्व नाही. अच्छा अच्छा अच्छा. पोरी भेटायच्या पोरी भेटत नाही हा लफडा आहे ना. तेच तर. हा भारी काम आहे. पुरा एकदम काम निघून जाईल कामातून नाही. सारखे ना. हा आपला आता मस्त हे मुंबईला तो. अच्छा कोण हिंदी कंपनी. हा चहा आलेली आहे. गुड मॉर्निंग सर्वांसाठी. कितली वर चहा आलेला मस्त. ते शूट चालू होतं सर्व ठिकाणी. आता बनणार शूट आज मस्त. पहिली फोटवेर आहे ना आपली आपल्या गावातली. केलता हे आंबे काजू पण खात नाही. ते पण खातात. आपण बोलवलं इकडे ना. आपण हुशारी कोणता फायदा नाही. हा आपण बघू करू लगेच
हा जेवण द्यायचा साधा, मग काम लगेच होईल ना, पण एकदम फटाफट काम होऊन जाईल. हा मला वाटतं की गावीच राहावं, इकडं करणार काय आता. तू येणार गावी राहणार ना काय काय रे, मी तर गावीच होता, मी तर चला विरारला कामाला याल, मग इथं किती आठवण काढतो दररोज. हा ना, माझा पण होत. चला दुपारी जेवण झालेलं आहे शेतकऱ्यांचं, आणि सकाळी जेवण म्हणजे भाकरी झालेले आहेत, 10:30 वाजलेले आहेत. तर परत आता सर्व काम करणार आहेत याच ठिकाणी. हा सर्वांचं येणार आहे, ते पण तुमचे हे आहेत, ते काम कर तुमचे सध्या आज, त्यांना पण डिमांड भरपूर आहे. हाय त्यांना माहिती आहे सर्वांना. कंपनी सरपंच होतो. जेवढ्या मोठ्या वाल्या तेवढ्या एकदम मजबूत ना. देवीकर, हो देवीकर, बोला काहीतरी. काय बोलत नाही मी, काम का होईल, काम होत राहणारच आहे. तुम्ही काय मारतो बॉटम मध्ये की टॉप? हा फारशी की मिकीवर? एमके नाव चांगलं ठेवले हो. एमके मेकीवल, एमके म्हणजे मेकीवल, बीटी म्हणजे फारशी. डायमंडचा कार्यक्रम आहेत मग हायफाय. हा काय बोलताय? ह्या जाम मोठ्या बनते अरे, जाम गॅप मध्ये. असं आहे काय बोलतोय? चिक्कार गॅप आहे, पण ह्यात पाणी जमा होईल, ह्यात पाणी जमा राहील. काय असं कर, तसं कर. हा काय, हा का ते म्हणजे नाही बोलतात? अरे मी तर पॉझिटिव्ह आहे ह्या गोष्टीमध्ये. काय मी पण केलं असतं, मला वेल भेटते तर. आपल्याला करणं गरजेचं आहे, माहितीये. मी मस्त आहे, काय प्रयत्न तर करतोय. हा काय प्रयत्न होतो काहीतरी. एक ह्याची पण लावा, एक भेंडीची लावा लागवड, एक सिंगल आली त्याच्यामध्ये मिरचुरीमध्ये असणार तर. चौघे तर लगेच होईल, फटाफट होईल. अरे दमणार म्हणजे दमणारच ना. मी तर घेतली मग कंपाऊंड बांधताना, काय झपाझप दगड उचलत, एकदम मजबूत काम करणार ते कडी. त्याने कामं केलीत ना रे शेतीची म्हणून. हा आपण मुंबईमध्ये येणार आणि कामं करणार काय होणार ना, त्याचा प्रॉब्लेम मोठा आहे. पाऊस पडणार आहे, गेले आतमध्ये रे, काढ तो वरचा उचल, गेले आतमध्ये. हा गेले आतमध्ये, आली बाहेर, बारीक आहे बरे. आता आली तिकडे रत्नागिरी साईडला हे देतात, नवस देतात मिरगाचा. म्हणजे शेती सुरू करायच्या अगोदर ना कोंबडा वगैरे कापतात, म्हणजे लागवडी शेती चांगली झाली पाहिजे. मिरगाचा नवस तेवढी सिस्टम आहे रत्नागिरी साईडला. हा आतमध्ये एवढं नांगर गेले नाही, अशी माती कमी, कारण माती जुनी आहे ना ती, आणि वसाड आहे ना जमीन 4-5 वर्ष. हा त्यासाठी ते प्रॉब्लेम झाला.
काम निघाला सर्वांचा. कसा उद्या बघा तुला शरीर दुखतं. तेच तर करतो ना त्याला काय नाही वाटत. हा, सवय सवय पाहिजे करायची नेहमी. तर सवय पडली ना मग काय वाटणारच नाही. मग तो कामाचं इझी वाटतं काम ते. तो आता आम्हाला तो आपली होती ना हा लावणीला जातो तो दोन समजा प्रॉपर बसून. वेगळा व्यायाम होता ना. हो. वेगळी हालचाल होत. कापाय आहे काय लावणीला भारी दुखतात मागे. लावण्यात तुम्हाला बसा ना आता. खाली पाण्याची भीती, चिखलाची भीती. पटकन सगळं करावं लागतं. कुठे गेला तो? हा काय करतो बैल? काय माहिती. एका वेळेवर हे टक्करच नाही मग. चला झाला पूर्ण, बाकी थोडस आहे. जोरला विजेता फटाफट. तसं हसतोय. हा तर नमस्कार मंडळी, हे होती गावाकडची दुपार. आणि नितीनदाने जो नवीन म्हणजे आपला प्रकल्प चालू केलेला आहे, सुरुवात झालेली आहे आजच्या दिवसाला ह्याचा. म्हणजे तो काटलाची लागवडी करतोय, कंटोला बोलतो आपण. त्याने हा पिकांना बिहारवरून आणलेला आहे. आणि खूप बरं वाटतं या गोष्टी बघून. कोकणातला व्यक्ती म्हणजे कोकणातली मुलं पण ह्या ह्याच्यामध्ये उतरतात बिझनेसमध्ये. जर एवढी जर शेती ओसाड पडली असेल आपल्याकडे तर काय करायला हरकत नाही. धापाली इकडे हलवा आहे. आणि त्याला खूप शुभेच्छा ह्या व्हिडिओ मार्फत. खरंच आपली तरुणाचे उतरले पाहिजेत. पार्ट टाइममध्ये आपण मुंबईत राहतो, तर काही करत असेल तर नक्कीच ह्याकडे उतरणं गरजेचं आहे. एवढी जर आपल्याकडे मोठी शेती असेल, बघा ना चिक्कार मोठा पट्टा आहे इकडे, तर आपण काय तर नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. आज जर प्रयत्न केले तर उद्या नक्कीच उपयोगी पडतील आणि काय तर नवीन साध्य भेटेल. मी केलं होतं लॉकडाऊनमध्ये थोडीफार, म्हणजे भेंडी केली होती थोडीफार. म्हणजे असं लॉकडाऊनला गावी असं 7-8 महिने आम्ही ह्याच ठिकाणी भेंडी लागवड केली होती. आज समोरचा भाग आहे तो तिथे. तर मित्रांनो थांबतो या ठिकाणी. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आपण व्हिडिओ लवकरच घेऊन येत राहू आपल्या यावरती चॅनलवरती. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना धन्यवाद.